आपण सतत शासकीय टेंडर विषयी माहिती सांगत असतो. शासनाचे जे काही काम निघत असतात, शासनाचे जेवढे काही खरेदी असते, शासनाच्या संदर्भात जेवढे काही कामाची पद्धत असते, त्या पद्धतीला आपण कशा पद्धतीने अप्लाय करू शकतो, शासनासोबत आपण आपला कसा व्यवहार करू शकतो, या संदर्भात मार्गदर्शन देणारं आपलं चॅनल काम करतंय. आज असाच एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला त्याच्यातून माहिती घ्यायची आहे, की शासनाचं एखादं टेंडर आपण कसं शोधू शकतो, त्याला डाउनलोड कसं करायचंय, त्याला वाचायचं कसं आहे, त्याला समजून कसं घ्यायचंय, या संदर्भात आजचा व्हिडिओ आपल्याला महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मित्रांनो, आपण जर नवीन असाल, तर आजच टेंडर गुरु YouTube चॅनलला जॉइन करा. मी आलेलो आहे महाटेंडर साइटला. या महाटेंडर साइट्सवर महाराष्ट्र शासनाचे जेवढे ऑर्गनायझेशन असतील, कार्यालय असतील, त्या सर्व कार्यालयाची खरेदी याच पोर्टलमधून होते. यावर तुम्ही बघत असाल लेटेस्ट टेंडरमध्ये बरेच टेंडर इथे जाताय बघा, वर जाताय. तर हे टेंडर जे आहेत ते आजच्या डेटपर्यंत करंट टेंडर्स आहेत. ज्या डिपार्टमेंटने जिथे टेंडर टाकलेत आजच्या डेटमध्ये जे लेटेस्ट आहेत, आत्ताचेच आहेत, ते सर्व टेंडर्स इथे फ्लॅश होतात. सर्वप्रथम या वेबसाईटचा थोडक्यात आपण अभ्यास समजावून घेऊ. इथे ऑप्शन दिसतंय सर्च, ऍक्टिव्ह टेंडर, टेंडर बाय क्लोजिंग, कॉरिगेंडम आणि रिझल्ट्स ऑफ टेंडर्स. सर्चमध्ये आपल्याला सर्च करता येईल, की आपल्याला आपल्या एरियातलं, आपल्याला आपल्या डिपार्टमेंटचं, आपल्याला आपल्या कपॅसिटीचं टेंडर कसं शोधता येईल, कशा पद्धतीने आपण ते टेंडर डाउनलोड करू शकतो. मित्रांनो, टेंडरचे महत्त्वाचे 2 टाइप्स आहेत. एक आहे ओपन टेंडर आणि दुसरा आहे लिमिटेड टेंडर. ओपन टेंडर कुणासाठी? की जे टेंडर ओपन फॉर ऑल आहे. कुठलाही व्यक्ती, कुठलाही इलिजिबल कॉन्ट्रॅक्टर त्याला जे अप्लाय करू शकतो, तो ते टेंडर ओपनमध्ये होतं. ओपन टेंडर म्हणजे खुली निविदा. सर्व प्रकारच्या निविदा या स्पर्धात्मक असतात, खुल्या असतात. सर्व लोकांनी टेंडरमध्ये पार्टिसिपेट केलं पाहिजे म्हणून टेंडरचे हे वेगवेगळे टाइप शासनाने बनवलेले आहेत. त्यापैकी ओपन टेंडर मी निवडलं. ओपन टेंडर निवडल्यानंतर जर आता मला स्पेसिफिक एखाद्या डिपार्टमेंटचं, स्पेसिफिक मला एखाद्या ऑर्गनायझेशनचं काम बघायचं असेल, तर इथे मल्टिपल ऑर्गनायझेशन तुम्हाला इथे दिसतात. कलेक्टर ऑफिस असतील, ग्रामपंचायत असतील, पंचायत समिती असतील, जिल्हा परिषद असतील, ट्रायबल डिपार्टमेंट असेल, युनिव्हर्सिटी असतील, अर्बन डिपार्टमेंट आहे, महानगरपालिका आहे, विद्यापीठ आहेत, कॉलेज आहेत, कित्येक डिपार्टमेंट्स इथे रजिस्टर्ड आहेत. आपल्याला ज्या डिपार्टमेंटचं टेंडर बघायचंय, आपण फक्त काय करायचंय, त्या डिपार्टमेंटला इथे जॉइन करायचं आणि नंतर सर्च करायचं. त्यासोबत मी आता करतोय आरडीडी सीओ नांदेड, म्हणजे रुरल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट नांदेड. नांदेडमध्ये असलेल्या ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समितीची टेंडर कशी शोधायची त्याचा एक छोटासा डेमो मी तुम्हाला दाखवतो. इथे मी आलो. इथे आल्यानंतर मी कॅप्चा कोड प्रेस केला. कॅप्चा कोड प्रेस केल्यानंतर याला सर्च करतोय. इथे मल्टिपल टेंडर मला शो होतात. ज्यामध्ये कन्स्ट्रक्शन ऑफ जीपी बिल्डिंग ऍट कुटिलौर, प्रोव्हिजन ऑफ फूड्स, त्यानंतर प्रोव्हाइडिंग ऑफ सप्लिमेंटरी न्यूट्रिशन्स, असे वेगवेगळे आहेत. मी सप्लिमेंटरी न्यूट्रिशनच्या टेंडर्सला इथे क्लिक करतोय. टेंडरमध्ये महत्वाचा असतो निविदा क्रमांक, ज्याला आपण टेंडर आयडी इथे म्हणल्या गेलेला, हा खूप महत्वाचा आहे. या टेंडरचा पूर्णपणे ट्रॅक रेकॉर्ड आपल्याला या पोर्टलच्या माध्यमातून, या आयडीच्या माध्यमातून ट्रॅक करता येतं. यामध्ये सर्वप्रथम टेंडरला महत्वाचा असतो टेंडर फी आणि ईएमडी. तर याची टेंडर फी आहे 2,500 रुपये आणि ईएमडी आहे 25,000 रुपये. परंतु यात महत्वाचा विषय असा आहे की टेंडर फी एक्झम्पशन अलाउड दिलेली आहे. म्हणजे जे एमएसएमई असतील, स्टार्टअप्स असतील, तर त्यांना ही टेंडर फी भरण्याची गरज नाही, ईएमडी भरण्याची गरज नाही. सरळ सरळ जर समजायचं असेल तर या टेंडरची व्हॅल्यू आहे 25 लाख रुपये. या 25 लाख रुपयाच्या टेंडरला तुम्हाला 1 रुपया सुद्धा भरण्याची गरज नाही. हे टेंडर तुम्ही फ्रीमध्ये अप्लाय करू शकता. आता ते कसं? ते अप्लाय करण्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर त्या टेंडरचे डॉक्युमेंट्स डाउनलोड करावे लागतील. आता मी टेंडरचे डॉक्युमेंट डाउनलोड करतोय. या डॉक्युमेंटमध्ये त्या टेंडरच्या रिलेटेड संपूर्ण माहिती असेल. आता ती माहिती वाचल्यानंतर आपल्याला समजून घेता येईल, की आपल्याला पुढे या टेंडरमध्ये जर काम करायचं असेल, तर कशा माध्यमातून, कुठल्या प्लॅटफॉर्ममधून आपण याच्यामध्ये काम करू शकतो, त्या संदर्भात आपल्याला इथे माहिती घ्यायची आहे. जिल्हा परिषद नांदेड महिला व बाल कल्याण विभाग यांचं हे टेंडर आहे. कुपोषित बालकांसाठी अतिरिक्त पोषक आहार, स्प्रिंकलर पावडर पुरवणे, अनुसूचित जाती उपाययोजना, या फंडातून ते पैसे त्यांना मिळणार आहेत आणि 25 लाख रुपयाची किंमत आहे. बयाना रक्कम 25,000 आणि निविदा विक्री किंमत ही 2,500 रुपये शासनाने इथे ठेवलेली आहे. या टेंडरमध्ये आपल्याला पात्र होण्याकरता आपल्याला काही कागदपत्राची पूर्तता करावी लागते. ती कागदपत्र जोपर्यंत आपण तिथे पोहोचवत नाही, तोपर्यंत ते आपल्याला टेंडरमध्ये ऍडमिट करत नाही. आता महत्वाचा विषय, मी तुम्हाला बोललो होतो की पैसे माफ आहेत, तर तुम्ही इथे वाचू शकता. ऑनलाईन ई पेमेंट पद्धतीने जमा करणे बंधनकारक आहे. बयाना रक्कम भरण्यापासून सूक्ष्म व लघु, मध्यम
उद्योग विकास अधिनियम 2006 अंतर्गत उत्पादक म्हणून नोंदणीकृत असलेले सूक्ष्म व लघु मध्यम उद्योगांना मध्यवर्ती भांडार संघटना यांच्याकडे नोंदणी आलेल्या उत्पादक पुरवठादारांना निविदा शुल्क व बयाना रक्कम पासून सूट देण्यात आलेली आहे. म्हणजे किती मोठा विषय मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला पैसे न भरता तुम्ही याच्यामध्ये अप्लाय करू शकता. आता महत्वाचं काय असतं, अशा प्रकारचे जे काही टेंडर येतात, तर त्यामध्ये तुम्ही उत्पादक आहेत का हे तुम्हाला प्रूव्ह करायचं असतं. एम-एस-एम-ई किंवा NSICच्या लायसननी, ज्यामध्ये प्रूफ होतं की तुम्ही एक उत्पादक आहात, तुम्ही कुठल्यातरी प्रकारचं एक उत्पादन करताय. तर तुमचं उत्पादनचं तिथे प्रमाणपत्र असलं पाहिजे. तुमच्याकडे फूड लायसन असलं पाहिजे, GST असला पाहिजे, तुमच्याकडे 3 वर्षाचे IT रिटर्न असले पाहिजेत, तुमच्याकडे महत्वाचं ISO सर्टिफिकेट असणं अपेक्षित आहे, महत्वाचं आहे. त्यानंतर तुमची फर्म कुठल्याही शासकीय, निमशासकीय आस्थापनेमध्ये काळ्या यादीत नाही, असं तुम्हाला बॉन्ड पेपरवर सुद्धा याचा एक तुम्हाला नोटिफिकेशन द्यायचं आहे, की माझी फर्म ही कुठल्याही शासकीय, निमशासकीय कार्यालयात काळ्या यादीत नाहीये, अशा पद्धतीचं डिक्लेरेशन तुम्हाला इथे द्यायचं आहे. महत्वाचं विशेष म्हणजे अजून एक, की या ठिकाणी जी वस्तू मागवलेली आहे, नेमकं त्याच्यामध्ये काय-काय कंटेंट्स आहेत, त्याचं स्पेसिफिकेशन काय, त्याचं वजन किती असलं पाहिजे, ते कुठल्या पॅकेटमध्ये पॅक असलं पाहिजे, त्याचं फ्रंट पॅकेट, त्याची टेस्ट या संदर्भात सगळंच्या सगळं ज्या काही त्याचे इंटिग्रेंट्स असतील, तर ते तुम्ही अगोदर बघून घ्यायचे. ते इंटिग्रेंट्स जर तुम्हाला प्रॉपररित्या कळाले, त्या संदर्भात सर्व माहिती इथे दिलेली आहे. हे वाचून तुम्ही या टेंडरला अप्लाय करू शकता. त्यानंतर याचा सप्लाय कसा करायचा आहे, कुठे करायचा आहे, कशा पद्धतीने हे करायचं आहे, या संदर्भातची सर्वच माहिती यामध्ये तुम्हाला मिळेल. तर अशा पद्धतीने तुम्ही या अशा प्रकारच्या टेंडर्सला शोधू शकता, डाउनलोड करू शकता आणि समजू शकता. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा.